हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे द रँडम थिंग्स याच्या नवीन एपिसोडमध्ये. तर या एपिसोडमध्ये आज मी आणि ऋषी डिस्कस करणार आहोत आपल्या इंडियन कास्ट सिस्टीमवरती. जसं आपल्या सर्वांना माहितीच असेल की आपल्या इंडियन कल्चरमध्ये कास्ट सिस्टीम हे खूप पहिलेपासून आहे आणि खूप पहिलेपासून हा आपल्या कल्चरचा भाग आहे. पण याच्याबद्दल सगळ्यांचं वेगवेगळे ओपिनियन्स आहेत आणि सगळ्यांचं याच्याबद्दल दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो, कारण की हा टॉपिक थोडा वेगवेगळ्या ठिकाणावर आणि वेगवेगळ्या याच्यात आपण खूप याच्यावर डिबेट पण ऐकले असतील आणि आपल्या स्वतःचे पण फ्रेंड सर्कलमध्ये काही डिस्कशन झाले असतील. ऋषी, तुझं आपल्या या कास्ट सिस्टीमवर किंवा आपली ही जी प्रॅक्टिसेस आहेत तर याच्यावर काय मत आहे? बरोबर. ऍक्च्युली आता हा जो टॉपिक आहे यावर मत देणं एवढं पण सोपं नाहीये, कारण की याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स पण आहेत आणि निगेटिव्ह पॉइंट्स पण आहेत. बरोबर. पण बरोबर. आजच्या डेटला जर का तू कास्ट सिस्टीम इंडियामधनं जर असा एक हायपोथेटिकल विचार कर की उद्यापासून इंडियामध्ये कास्ट सिस्टीम राहणार नाही, तर डिमॉनिटायझेशनने आपण जेवढे अनस्टेबल झालो होतो त्यापेक्षा कित्येक तरी पटीने जास्त इम्बॅलन्स आपल्या देशात होऊन जाईल जर का कास्ट सिस्टीम आपण काढली. कारण की आजच्या डेटला कास्ट सिस्टीमचे रूट्स हे खूप खालपर्यंत आपल्या सोसायटी, आपले चालणे बोलणे, आवडी निवडी, आपले फ्रेंड्स, आपले रिलेटिव्ह, म्हणजे आपल्या विचार करण्याच्या पद्धती सुद्धा कुठे ना कुठे आपल्या या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये सुद्धा कास्ट सिस्टीम घर करून बसलेली आहे. बरोबर. तर बरोबर. सध्याला आपण जी काही सोसायटी फंक्शनिंग करतोय तर त्यामध्ये कास्ट सिस्टीमचा खूपच जास्त महत्वाचा रोल आहे. पण त्याबद्दल सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत असं आपण नाही म्हणू शकत आणि त्या सगळ्याच गोष्टी वाईट पण आहेत असं पण आपण म्हणू शकत नाही. पण मुळात ही कास्ट सिस्टीम जी चालू झाली, जी आपण आज ज्या पद्धतीने आपण वावरतोय, ज्याप्रमाणे तू म्हटला की खूप पुरातन काळ सुरू झाली, तर बिफोर ख्रिस्ट ज्याला आपण म्हणतो की इसवी सन पूर्व ज्यावेळेस मौर्यांचं राज्य वगैरे होतं, त्या काळात कुठेतरी कास्ट सिस्टीम ही उदयास आली होती. आणि कास्ट हा जो शब्द आपण आता वापरतोय मुळात बोलताना, प्रत्येक जण कास्ट हा शब्द वापरतो, पण मुळात हा कास्ट शब्द पण आपला नाहीये किंवा संस्कृत मधला पण नाहीये. हा एक पोर्तुगीज शब्द आहे. कास्टा हा एक पोर्तुगीज शब्द होता ज्याचा अर्थ रेस किंवा ब्रीड असा आहे. आणि त्या कास्टा शब्दाचा अपभ्रंश, जसं आपल्याकडे बऱ्याच शब्दांचं अपभ्रंश करत वेगवेगळे शब्द बनलेत, त्याप्रमाणे कास्टाचं कास्ट झालं. अच्छा. आणि मग कास्ट जी आहे ती इंडियामध्ये अप्लाय झाली त्या काळात पोर्तुगीजांच्या, आणि जेव्हा ती इंडियामध्ये अप्लाय झाली किंवा इम्प्लिमेंट करण्यात आली, तर त्याचा शब्द त्याला जो देण्यात आला त्याला जाती असा शब्द देण्यात आला होता. जाती शब्द आहे हा जन या शब्दांपासून इन्व्हेंट केलेला आहे, आणि जनाचा अर्थ होतो की टेकिंग बर्थ, म्हणजे जन्मास येणे, असा त्या जन शब्दाचा अर्थ होतो. आणि त्यावेळेस असं ठरवण्यात आलं की तुमची जी कास्ट असेल किंवा तुमची जी जाती असेल हे तुमच्या जन्माला येण्यास डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. म्हणजे जसं की आपण बघतो की XYZ घरात आपण जर जन्म घेतला आणि त्या कुटुंबाने जी कुठली जात फॉलो केलेली आहे पिढ्यानपिढ्या, तीच आपण फॉलो करतो. आपण कधीच त्या एक्झिस्टन्सवर कधी प्रश्नार्थक चिन्ह आपल्याकडे नसतंच की हा मी हीच का करू, कारण ती वर्षानुवर्ष चालू आहे, आपण पण तेच करतोय, मे बी आपल्या पुढच्या जनरेशन पण तेच करतील. कारण मला तर असं सध्या बघून असं वाटत नाही की येत्या 10-20 वर्षात आपण पूर्ण सेक्युलर होऊ. हे चालूच राहणार आहे. आता कधी होईल काय होईल ते आपल्याला माहित नाही. तर हा एक थोडासा सेक्युलर होण्याचा प्रश्न नाहीये. जसं तू म्हटला की आपल्याला आपल्या जनरेशनल हे आपल्याकडे दिलं गेलेलं आहे, तर जसं तू म्हटला की खूप वर्षांपासून आहे आणि आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की खूप जनरेशन पासून ते सिस्टीम म्हटलास तर ते आपल्या कल्चरमध्ये आणि आपल्या अपब्रिंगिंग मध्ये, आपल्या सोसायटीमध्ये जे एकदम एकदम इनग्रेन झालंय म्हणू शकतो. म्हणजे एवढ्या सहजासहजी गोष्टी आहेत की त्या आपण त्याच्यावर असा वेगळा विचारच नाही करत की अरे हा ठीक आहे असं आहे तसं. तर ते तेवढा परत ते विचार करून आणि आपण त्याच्यावर जर विचार केला आणि त्याच्यावर जर प्रश्न विचारले तरच आपण ते त्याच्यावर काहीतरी चेंजेस बघायला भेटतील आपल्याला. करेक्ट की जसं आपल्याला तू म्हटलं की आपण विचारत नाही, तर जर आपण ते प्रश्न विचारायला गेलं तर ते डाऊन द लाईन
थोडेसे चेंजेस होतील. आणि सेक्युलरिझम म्हणजे असं नाही की पूर्ण एकच सगळे लोक एकाच फेथला फॉलो करायला लागतील किंवा एकाच देवताला किंवा डीटीला प्रेस करतील. पण याचा अर्थ असा आहे की त्यांच्या याच्यात पण ते त्यांचं फॉलो करून सगळ्यांसोबत चांगल्या पद्धतीने राहतील. बरोबर. बरोबर. आता मुळात जेव्हा ही कास्ट सिस्टीम चालू झाली होती तर त्यावेळेस त्यांनी हे जे डिवाइड केलं होतं लोकांना ते बेस्ड अपॉन त्यांचे स्किल्स असेल किंवा त्यांचे जे काम असतील किंवा ऑक्युपेशन जे पण काय असेल त्या बेसिसवर त्यांनी हे डिवाइड केले होते. तर कास्ट सिस्टीमच्या आपल्याकडे तसं जर तू बघितलं तर वेगवेगळ्या खूप थेअरी आहेत. काही पॉलिटिकल थेअरीज आहेत, काही ट्रेडिशनल आहेत, काही स्पिरिच्युअल आहेत, जसे वेगवेगळ्या थेअरीज आहेत, काही कॉन्स्पिरसीज पण आहेत. म्हणजे प्रत्येकाचं आपलं आपलं वेगवेगळं मत आहे की असं काहीतरी झालं असेल म्हणून आपण अशी कास्ट सिस्टीम फॉलो केली. मग दुसरा गट म्हणतो की नाही हे चुकीचं आहे, पॉलिटिकल गोष्टींमुळे असं करण्यात आलं. काही जण म्हणतात की नाही. तसे वेगवेगळे मत आहेत काही लोकांचे. तर आता आपल्याकडे माहिती आहे की आपल्या भारतामध्ये मोस्टली जर तू रिलिजन्स बघितले तर हिंदू रिलिजन हा डॉमिनेटिंग मध्ये आहे. जवळपास 80% पॉप्युलेशन इंडियाची जी हिंदू आहे. तर त्यामध्ये काही वेद आहेत. बरोबर. त्यामध्ये ऋग्वेद जो आहे ऋग्वेदामध्ये कास्ट सिस्टीम बद्दल बोलण्यात आलेलं आहे की कास्ट सिस्टीम कशी आहे, काय आहे वगैरे. त्यामध्ये त्यांनी 4 डिव्हिजन्स केले होते कास्ट सिस्टीमचे. तर सगळ्यात त्यांनी टॉपला ठेवलं होतं की ब्राह्मण जे असतील ते कास्ट सिस्टीम मध्ये टॉप मध्ये असतील. सेकंडला त्यांनी जे वॉरियर्स होते ज्यांना आपण क्षत्रिय म्हणतो, तर सेकंडला त्यांनी क्षत्रियांना ठेवलं होतं त्यांच्या स्किल्स आणि त्यांच्या काम करण्याच्या ज्या पण गोष्टी आहेत त्याप्रमाणे. थर्डला त्यांनी वैश्य जे आहेत, जे बिझनेस ओरिएंटेड पीपल आहेत त्या काळात, त्यांना ठेवण्यात आलं होतं. आणि 4th नंबरला होतं शूद्र. शूद्र म्हणजे असे लोक की जे थोडे लोअर ग्रेडचे काम करू शकतात. तर अशा बेसिसवर ते कास्ट डिव्हिजन त्या काळात करण्यात आलं होतं. आणि पुढे चालून मग त्याच्यामध्ये अजून एक भर पडली ज्याला अनटचेबल्स म्हणतात, ज्याला असे लोक होते त्या काळात की त्यांना खूपच तुच्छ लेखलं जात होतं. बरोबर. म्हणजे त्यांना स्पेसिफिक टार्गेट केलं जात होतं की तुम्ही फारच खालच्या जाती किंवा प्रजातीचे आहात, त्यामुळे उठणं बसणं त्यांच्यासोबत नाही. बेसिकली त्यांना ते ह्युमन ट्रीट नाही केलं जात होतं, त्यांना ह्युमन पेक्षा सबपार्ट ट्रीटमेंट दिलं जायची. बरोबर. तर मग ते तसं ट्रीट केलं जाऊ लागलं. मग हळूहळू काय झालं की आता एका ग्रुपला जर का टार्गेट करण्यात आलं तर त्या ग्रुपमध्ये पण एक कुठे ना कुठे युनिटी फॉर्म होत जाते. जर 10 पैकी 2 जणांना तो जो टार्गेट करतोय त्या दोघांमध्ये युनिटी होते, साहजिक आहे. तर मग असं करत करत मग ते सेपरेट युनिट्स बनत गेले. मग ते त्या आधीच्या 4 ग्रुप्सचे असो किंवा या 5th ग्रुपचे असो, प्रत्येकाचे आपले आपले विचार जुळत गेले. प्रत्येकाचे आपले आणि दुसऱ्याबद्दल काहीतरी मतभेद होते, प्रत्येकाचे काहीतरी आर्ग्युमेंट्स व्हायला लागले. मग असं करत करत काय झालं की प्रत्येकाने आपापले ग्रुप्स मध्ये राहणं जास्त फेवरेबल त्यांना वाटायला लागलं. कारण की जर एक ग्रुप आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये जर का तू तेवढं प्रॉपर तुझं अंडरस्टँडिंग नसेल तर वादविवाद होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. तर त्यामुळे मग हळूहळू मग जसं जसं आपले जनरेशन पुढे होत गेल्या तर लोक आपापल्या माइंडसेट किंवा आपापले स्किल्स असणाऱ्या लोकांमध्ये राहण्यात त्यांना बघितलं तर आपल्याकडे ऑलमोस्ट भारतात प्रत्येक शहरात हे तुला आढळेल की एक स्पेसिफिक एरियामध्ये 90% एका स्पेसिफिक कास्टचे किंवा जातीचेच लोक राहतात. तसं तू दुसऱ्या एरियात गेला की तिथे त्याच लोकांचा समूह तुला आढळेल. माझं त्याबद्दल काही मत नाहीये हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, पण हे जस्ट ऑब्झर्वेशन ही फॅक्ट आहे की असं आहे आपल्याकडे. नक्की. कारण की जसं तू म्हटलास की एक पर्टिक्युलर संप्रदायाचे किंवा पर्टिक्युलर फेथ फॉलो करणारे जे लोक असतील तर ते ऑब्व्हियसली त्यांचं विचारसरणी आणि हे त्यांचं जे जगण्याचं हे पर्याय असतं तर ते मॅच कुठल्या लेवलमध्ये मॅच होतं. आणि जसं तू एकदम व्यवस्थित सांगितलं की त्या अराउंडच कम्युनिटीज पण डेव्हलप होतात. तर आपल्या इंडियामध्ये ते खूप प्रीडॉमिनंट आहे. आणि प्रत्येक सिटीमध्ये जाऊन कुठे पण जाऊन आपण जर बघितलं तर तुम्हाला हे नक्कीच जाणवेल की या पर्टिक्युलर एरियामध्ये अशा पर्टिक्युलर रिजन्सचं म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे. हे आपण नक्की ऑब्झर्व करू शकतो. आणि आता ज्यावेळेस कास्ट सिस्टीम वगैरे आपल्याकडे सुरुवात झाली होती इसवी सन पूर्व काळात, त्यावेळेस त्यांनी फक्त आणि फक्त तुझे स्किल्स आणि तुझे जे व्यवसाय आहे या बेसिसवरच त्यांनी
काही लोक हे युद्धकलेमध्ये चांगले आहेत, त्यांना बोलवण्यात आलं. त्यांना क्षेत्रात चांगले होते, त्यांना वगैरे नॉलेज होतं किंवा त्यांच्याकडे ते स्किल्स होते, व्यवसाय करू शकत होते. वेगळा ग्रुप बनवण्यात आला. काही लोक जे होते ते लेबर स्किल्स त्यांच्याकडे चांगल्या होत्या, की जे काम करू शकत होते, एक्झिक्युशन करू शकत होते. मग त्या लोकांचा एक ग्रुप वेगळा करण्यात आला. तर हे त्यावेळेसचे पॉझिटिव्ह पॉइंट्स होते. किंवा आता पण जर तू बघितलं की आपण बरेचदा असं बघतो की एखाद्या कुटुंबामध्ये वर्षानुवर्ष सेम व्यवसाय चालत आलेला असतो, बरोबर. म्हणजे सपोज की एखादा पेंटर आहे, तर त्याची पूर्ण पिढी 5-6 पिढ्या तुझं बघितलं तर प्रत्येक पिढीमध्ये एक तरी व्यक्ती अशी असते की ती कला पुढे घेऊन जात असते. सेम तुझं ऍप्लिकेबल होतं की सपोज तुला मातीमधनं तुला मटके वगैरे बनवता येतात, तर मग कुणीतरी ती सेम कला पुढेपर्यंत घेऊन जातो, बरोबर. मग यामधून काय होतं की ती कला पण तुझी पुढे जातीये आणि सेम टाइमला तुझं व्यवसायाचं साधन पण ते बनतंय. आता तुझ्याकडे एज्युकेशन आहे, आता तुझ्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आता तसं काही बंधनकारक नाहीये की एकाच घरात सेम कला किंवा सेम व्यवसाय पुढे आला पाहिजे. तू आता काही पण शिकू शकतो जे तुझ्या घरात आतापर्यंत कुणीच केलेलं नाहीये, बरोबर. पण त्या काळात तसं, त्या काळात कास्टचा हा रोल होता की व्यवसाय किंवा स्किल्स ट्रान्सपोर्ट झाल्या पाहिजे फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. त्या काळात थॉट प्रोसेस होता कास्टिंग बद्दल, पण जो की ओव्हर द इयर्स आपल्याला माहिती की किती चेंज झाला आणि पॉलिटिक्स किंवा सत्ता किंवा डॉमिनन्स साठी कित्येक लोकांनी त्याला तोडून मोडून कसं वापरलंय आपल्याच विरोधात, हे पण सगळ्यांनी बघितलेलं आहे. करेक्ट. त्यांचा जो स्टार्टिंगचा जो डेफिनेशनचा जे काय असेल ते त्यांच्या हिशोबाने त्यावेळेसच्या रिक्वायरमेंटनुसार एकदम व्यवस्थित होता. तर ते त्याच्यात आपण जसं आपण हळूहळू पुढे चालत गेलो आणि पुढे येत गेलो, तर त्याच्यात आपण जसं बाकीच्या गोष्टींमध्ये तू म्हटलं की सगळ्या गोष्टींमध्ये आपण जसे डेव्हलपमेंट केल्या, तर ऑब्व्हियसली जर या गोष्टीमध्ये पण जर काळाच्या नुसार आपण पहिलेपासूनच हळूहळू जर डेव्हलपमेंट करत गेलो असतो, तर आता आपल्याला ज्याचे जे साईड इफेक्ट्स बघायला भेटत आहेत, तर ते एवढे बघायला नसते भेटले, असं माझं मत आहे. बरोबर. आता जसं तू म्हटलं की डेव्हलपमेंट झाली पाहिजे होती किंवा साईड इफेक्ट वगैरे आपण बघतोय, तर आता आपल्याकडे एज्युकेशनचा एक सगळ्यात मोठा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे की एज्युकेशन मध्ये रिझर्वेशन आहे, बरोबर. तर बरेच लोकांचं त्याबद्दल वेगवेगळे मत आहे, कुणी त्या बाजूनी बोलतो, कुणी त्याच्या विरोधात बोलतो. पण रिझर्वेशन जेव्हा तुझ्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये करण्यात आलं, त्यामागे हेतू एवढाच होता की त्या काळामध्ये काही लोकांना दलित अशी वागणूक दिल्या जायची आणि त्या लोकांना शिक्षणाचा हक्क नाही असं सांगण्यात येत होतं. पण ऍज पर आवर कॉन्स्टिट्यूशन प्रत्येकाला सेम हक्क आहे शिक्षणाचा, आणि त्या लोकांपासून तो हक्क हिरावण्यात येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी ते रिझर्वेशन होतं की यांना त्यांच्या हक्काचं शिक्षण भेटलंच पाहिजे, बरोबर. हा त्या रिझर्वेशनचा मेन पॉईंट होता. पण आज जर तू बघितलं तर त्या रिझर्वेशनचा बरेच जण गैरफायदा पण घेताना दिसतात. म्हणजे आता कित्येक, तू पण बघितले असेल, मी पण बघितले, कित्येक लोकांना आपण असं बघतो की ज्यांना रिझर्वेशनची आजच्या डेटला काहीच गरज नाही, ते फायनान्शियली पूर्णपणे स्टेबल आहेत, पण तरी सुद्धा एज्युकेशनल रिझर्वेशनचा फायदा घेऊन कमी पैशात त्यांचं शिक्षण होऊन जातं. आणि सेम टाइमला एखादी व्यक्ती जी अप्पर कास्टमध्ये पण त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड कमी आहे, पण तरी सुद्धा त्याला खूप जास्त प्रमाणात पैसे देऊन तेच शिक्षण घ्यावं लागतं. हा एक पॉइंट आहे. आणि दुसरा, आता बऱ्याच ठिकाणी एंट्रन्स एक्झाम्स आहेत, तुला मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, सीए असेल, कुठे पण तुला एंट्रन्स एक्झाम द्यावे लागते. तर त्या एक्झामिनेशनचा जो कट ऑफ स्कोअरचा पण जो इश्यू आहे, तो पण एक मोठा मुद्दा आहे, बरोबर. तर तुला पण माहिती आहे, जे आपण असो किंवा आपल्या कित्येक फ्रेंड सर्कलमध्ये आपण या गोष्टी पाहिलेल्या पण आहेत, अनुभव पण केलेले आहेत, की फक्त एखाद्या रिझर्वेशन मुळे काही लोकांचं करिअर चेंज होऊन जातं, जरी तुमच्यात स्किल्स लेवल कमी जास्त असेल तरी पण. म्हणजे एखादा कमी नॉलेज असलेली व्यक्ती पण चांगल्या याच्यात जातो आणि एखादा चांगला असेल तरी तो जाऊ शकत नाही, फक्त त्या गोष्टींमुळे. तर हे कुठेतरी त्या रिझर्वेशन सिस्टीमचे लॅकुनाज आहेत, बरोबर, जे की चालू केले होते काही वेगळ्या गोष्टींसाठीच. बरोबर. पण ते जेव्हा चालू गेले होते आणि ते आतापर्यंत आपण म्हणतोय की आता पण इम्प्लिमेंटच होत आहेत, तर ते त्याला आपण पूर्ण हे आपलं बॅक सायकल आहे ना, तर त्या बॅक सायकलला पण आपण म्हणजे काय म्हणू शकतो की त्याच्यामुळेच ते डेव्हलप झालंय. कारण की जर फर्स्ट प्लेसमध्ये ते तसं जर क्रायटेरिया नसतेच, तर मग त्या
पर्टिक्युलर लोकांना तिकडं शिकायला भेटलंच नसतं. आणि जर त्यांना जर तेव्हा बॅकिंग नसती तर ते आता इथपर्यंत येऊ नसते शकले. तर ते एक कॉमन प्लेइंग फील्ड करायसाठी त्यांनी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. पण जसं आपल्याला आता बघायला भेटतं तसं त्याचे दुसरे परिणाम पण बघायला भेटते आपल्याला. बरोबर. इव्हन आता आपल्याकडे एज्युकेशनचं पर्सेंटेज खूप वाढलंय सगळ्यांमध्ये. म्हणजे मी असं कुठल्या स्पेसिफिक कास्टचं म्हणत नाही. ओव्हरऑल जर मागची जनरेशन तू कम्पेअर केली 15 वर्षापूर्वीची आणि आपली, त्याच्यामध्ये आपलं पर्सेंटेज ऑफ एज्युकेशन जास्त आहे मागच्या जनरेशन पेक्षा. पण तरी सुद्धा जर आपली पिढी तू बघितली, आपण जरी स्वतःना एज्युकेटेड म्हणत असू, पण तरी आपण कास्टचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस कुठेतरी आपल्या माइंडमध्ये ते जुने विचार आहेत अजून पण. म्हणजे ऍटलिस्ट म्हणत की 10 पैकी 10 जण तसे असतील, पण 10 पैकी ऍटलिस्ट 8 जण तर नक्कीच तसे असतील की ते एका लिमिट पर्यंतच ते गोष्टी करू शकतात. जेव्हा ती लिमिट क्रॉस होण्याची वेळ येते तेव्हा ते बरोबर त्यांच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण फॉलो करतोच. ऑब्व्हियसली प्रत्येकाने आपलं कल्चर वगैरे फॉलो करायलाच पाहिजे, कारण प्रत्येकाला आपल्या आपल्या संस्कृतीचा अभिमान असतो, त्यात काही चुकीची गोष्ट नाहीये. पण जो काही भेदभाव आहे त्याबद्दल मी बोलतो की बरेच लोकांना, म्हणजे मी असे बघितले इन्सिडेंट्स की ओव्हरऑल आपण दाखवतो की आपण खूप जास्त प्रोग्रेसिव्ह आहोत, पण जेव्हा एक लिमिट येते त्यावेळेस ऍक्च्युअली कळतं की आपण प्रोग्रेसिव्ह नसून आपण अजून पण बऱ्याच गोष्टीत मागेच आहोत विचारांच्या बाबतीत. करेक्ट. ते तर आपल्या विचारसरणी झाली, त्याच्यावर आपण प्रोग्रेसिव्ह रिग्रेसिव्ह याच्याबद्दल काही बोलूच नाही शकत. ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे काय म्हणू शकतो त्याचं अपब्रिंगिंग कसं झालंय किंवा त्याचं जे सराउंडिंग होतं लहानपणापासून आतापर्यंतचं आहे, तर ते त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करतं. जर तू त्याच्या सराउंडिंग मध्ये पहिलेपासून जर येत असशील तर तुला त्याच्यातून समजा तुला दुसऱ्या गोष्टी शिकायला, दुसऱ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला तुला स्वतःला जास्त एफर्ट्स टाकावं लागतात. आणि त्याच्यामुळे जर तुला दुसऱ्या गोष्टी जर जास्त नवीन शिकायच्या असतील तर ते तुला स्वतःचे एफर्ट्स टाकून शिकावं लागतात. म्हणूनच तुला दुसऱ्या बाहेरच्या जगाचं किंवा इतर गोष्टी तुझं नॉलेज तुला येऊ शकतं. तर तेच सेम गोष्ट जर तू त्या सराउंडिंग मध्ये आहेस आणि तुला तेच सराउंडिंग मध्ये तेच फीड केलं जाते नेहमीच की असं असतं, तर त्याला तुला जास्त एनर्जी स्पेंड किंवा तुला जास्त एफर्ट्स टाकायची गरज नाहीये, कारण की ते तुला सराउंडिंग कडून आपोआप म्हणजे नॅचरली भेटते. तर त्याच्यामुळे तो जसं तू म्हटला की एक पर्टिक्युलर लेवल पर्यंत आलं तर ते पर्टिक्युलर लेवल पर्यंत ते विचार करू शकतात किंवा त्यांना त्यांच्या एक्सपिरियन्सनी किंवा त्यांनी काही दुसऱ्या गोष्टी जाऊन बघितल्या असतील तर त्यांच्यामुळे त्यांना तेवढं कळलेलं असतं. पण त्या एका पर्टिक्युलर लेवल नंतर मग कसं होतं की अरे हे तर आपल्याला जे पहिलेपासून सांगितले, कारण की जे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड किंवा अपब्रिंगिंग मध्ये जे पण काही गोष्टी असतील तर ते कुठे ना कुठे जाऊन त्यांना ट्रिगर होतात की अरे नाही असं नाही, असं होऊ शकतं, असं नाही असं होऊ शकतं. तर त्याच्यामुळे पण तो एक डिफरन्स कदाचित येतो असं मला वाटतं. कारण सेम गोष्ट आपल्याकडे लग्नांच्या बाबतीत पण आहे, बरोबर. अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज तर ऑलमोस्ट विदिन सेम कास्टच करतात आपल्याकडे. लव्ह मॅरेजचा तर आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की किती मोठे आपण केसेस बघितलेले आहेत की इंटर कास्ट मॅरेज मध्ये व्हायलन्स कुठपर्यंत जातो. कित्येकदा लोकांचे खून पण झालेले आहेत त्या केसेस मध्ये, बरोबर. करेक्ट. आणि मॅरेज हा असा टॉपिक आहे ज्यामध्ये कास्टला इन्क्लूड केलंच नाही पाहिजे पहिले बेसिकली, पण आपल्याकडे आता ते वर्षानुवर्ष चालत आलं आहे त्यामुळे आपण त्या गोष्टी कन्सिडर करतो. पण काही लोकांचे थॉट प्रोसेस एवढी जास्त डीप गेलेली आहे त्या बाबतीत की त्यांना ते मतलब सहनच होत नाही त्या गोष्टी, त्यांना त्या की असं कसं काय कोणी करू शकतो, बरोबर. ते जो कास्ट सिस्टीमचा आपला पहिला जो म्हणजे प्रश्न आहे ना की कास्ट सिस्टीम आणि आपल्याला जे सोसायटी आहे सध्या, तर ते एवढं एका दुसऱ्यामध्ये हे झालेलं आहे. म्हणजे आपल्याला असं काही दुसरी गोष्ट दिसत नाही की
आपण डायरेक्ट एक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला, आता आपण सोसायटीमध्ये एवढं नॉर्मलाइज केलंय की एक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला जर आपण बघायला गेलो तर आपण त्याला पहिले कास्टच्या याने बघतो, नंतर त्याला इंडिव्हिज्युअल म्हणून असं बघायचा प्रयत्न करतो. तर बरोबर. तो आपल्या सोसायटीमध्ये ते ही जी एक पर्टिक्युलर सिस्टीम एवढी इंटिग्रेट झाली आहे की त्याच्यामुळे आपण असं त्याचा विचार करतो की हे पर्टिक्युलर लोक असे आहेत, हे पर्टिक्युलर लोक असे आहेत. तर तुला काही ना काही जरी नसतील तरी ते मिसकन्सेप्शन तुझ्या डोक्यामध्ये आता पण आहेत. तर ते कुठल्या कुठे कोणत्या ठिकाणी असल्यामुळे मग कदाचित तो एक पॉइंट असू शकतो की अरे जर तुम्ही यांच्या ते लग्नाच्यात कन्सिडर करतात लोक की अरे कसं होईल, काय होईल, काय होईल. आणि मग त्याच्यात कस्टम्सचा पण प्रकार येतो की एका पर्टिक्युलर रिलीजन मध्ये कस्टम्स थोडे वेगळे असतात, तर दुसऱ्या पर्टिक्युलर रिलीजन मध्ये कस्टम्स वेगळे असतात. तर त्याच्यामुळे पण थोडासा इश्यू येतो. पण जसं तू म्हटला की मॅरेज वगैरे करून कोणाला कधी करायचं असेल तर या गोष्टी सेकंड तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे. पहिले तुम्ही ती व्यक्ती कशी आहे, त्या व्यक्तीची फॅमिली कशी आहे, त्या व्यक्तीचं सराउंडिंग कसं आहे, त्या व्यक्तीचं अपब्रिंगिंग कसं झालं होतं, त्याचे प्रिन्सिपल्स कसे आहेत, तर ते बघायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ह्या बाकी सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. तर तू जसं म्हटलं तसं एकदम व्यवस्थित आहे की पहिले दुसऱ्या गोष्टी बघा, नंतर ह्या गोष्टी बघायला पाहिजे. बरोबर. म्हणजे काही वर्षांपूर्वी बघ एक मूवी आली होती आर्टिकल 15, जी की याच विषयाच्या डिस्क्रिमिनेशन. बरोबर. लोअर कास्ट असल्यामुळे पण आपल्याकडे रेप केसेस खूप जास्त आहेत भारतात, की एक स्पेसिफिक कास्ट किंवा समाजाच्या लोकांना टार्गेट केल्या जातात, त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार केले जातात आणि मग त्यानंतर त्यांचे खून वगैरे असे खूप किस्से घडलेले आहेत भारतामध्ये. अशा खूप जास्त केसेस आहेत. बरोबर. तर आता याला मग आपण तू एक काय म्हणू शकतो, एक सायकोलॉजी म्हणू शकतो की डेव्हिल मेंटॅलिटी म्हणू शकतो, की फक्त आणि फक्त कोणी एखादी व्यक्ती त्या स्पेसिफिक कास्टचा आहे म्हणून त्याच्याबद्दलचा राग, म्हणजे लोक असे जे वागतायत. तर तुला काय वाटतंय, म्हणजे कुठल्या अँगलने हे लोक असं, म्हणजे असे विचार पण लोकांच्या डोक्यात कसं काय येऊ शकतात अशा गोष्टीबद्दल? जसं तू म्हटला व्यवस्थित की पर्टिक्युलर सेक्टर किंवा पर्टिक्युलर कम्युनिटीच्या विषयी ते काय म्हणतात त्याला राग आहे. म्हणजे त्यांना पहिल्यापासून त्यांच्याबद्दल म्हणजे असं चांगला विचार नाही करू शकत, किंवा त्यांना काही त्यांच्याबद्दल काही होत असेल तर त्यांना पहिल्यापासून असं चिडचिड आहे की हे लोक असेच आहे, हे लोक असेच आहेत. तर ते पर्टिक्युलर ती फिलिंग त्यांना कशामुळे येते, किंवा ते पर्टिक्युलर जे आपण म्हणू शकतो की त्यांना एवढं का वाटतं की आता ऍट द एंड ऑफ द डे तो पण एक माणूसच आहे, तू पण एक माणूसच आहे. पण असं वाटतं की जे आपण बघतो तर त्याच्यात वाटतं की एका कम्युनिटीला वाटतं की आपण सुपिरियर आहे आणि ही दुसरी कम्युनिटी थोडी इन्फिरियर आहे. तर ते असं ते कशामुळे वाटतंय, त्याच्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या इकडे कास्ट सिस्टीमचे सगळे का प्रॉब्लेम्स आहे की एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला वाटतंय की मी थोडासा वरती आहे आणि हा दुसरा माझ्या थोडा खाली आहे. तर पण ऍट द एंड ऑफ द डे दोघं पण सेम, म्हणजे ह्युमन म्हणून सेम फुटिंगवर आहेत. त्यांचे जे म्हणजे आपण मॉनिटरी स्ट्रक्चर म्हणजे पैसा त्यांच्या कमी जास्त असू शकतो, ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी कमी जास्त असू शकतात, पण एका तू माणूस म्हणून तर सगळेच लोक सेम लेवलवर आहेत. तर तो आपण याच्यावर जास्त विचार केला पाहिजे की आपल्या इकडे एक कम्युनिटीमध्ये हा का बरं विचार आहे की ही पर्टिक्युलर आपली कम्युनिटी खूप मोठी आहे आणि ही पर्टिक्युलर कम्युनिटी खूप लहान आहे. तर तो जोपर्यंत विचार जात नाही तोपर्यंत एकाला वाटतच राहील की हे लोक म्हणजे दुसऱ्या कम्युनिटीचे लोक थोडे कमी आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही काही पण करू शकतो. तर जसं आपण बघायला गेलो की मायनॉरिटी सोबत मेजॉरिटी असेल तर तुला असं वाटतं की खूप सारे लोक आपल्यासोबत आहेत, मायनॉरिटी सोबत आम्ही काही पण करू शकतो. तर त्याच्यामुळे ते असं असू शकतं की त्याच्यामुळे हे म्हणजे क्रिमिनल केसेस असतील किंवा वेगवेगळे जे घटना घडत आहेत आपल्याकडे, तर त्याचं प्रमाण जास्त आहे, कारण की त्यांना वाटतं की आपण हे करून सुटू जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे पण असू शकतं. जोपर्यंत हे
रूट कॉज जे आहे तर ते नाही निघणार तोपर्यंत ह्या गोष्टी घडतच राहणार. बरोबर. कारण जर का तू बघितलं तर आपल्याकडे भारतामध्ये अप्रॉक्सिमेटली 3,000च्या आसपास कास्ट आहेत आणि 25,000पेक्षा जास्त सबकास्ट आहेत. म्हणजे जे बरोबर. डिस्क्रिमिनेशन आहे ते एका सर्टन पॉइंटवर नाहीच आहे. तुझ्याकडे एवढ्या जास्त कास्ट आणि सबकास्ट आहेत, तर ते कास्ट मध्ये सुद्धा म्हणजे असं जर कन्सिडर केलं की तू आणि मी एका कास्टचा आहे, पण आपल्या सबकास्ट वेगळ्या आहेत, बरोबर. तरी सुद्धा आपल्यामध्ये मतभेद आहेत. मग ती कास्ट एक करेक्ट. असण्याचा फायदाच काय आहे, जर का तुम्हाला त्यात पण डिस्क्रिमिनेशन करायचंय. करेक्ट. आणि बरोबर. जसं तू आता आपल्याकडे व्यवस्थित सांगितलं की एक कास्ट आहे ते सबकास्ट आहे, तसं सबकास्ट मधले पण लोक म्हणजे तू एकाच याचा जरी बिलीफ फॉलो करत असतील तर तू जसं सांगितलं तर त्याच्यात पण म्हणजे सिनियरिटी आणि हे सुपिरियरिटी आणि इन्फिरियरिटी बरोबर. ते लोक कन्सिडर करतात. म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे तेच झालं ना की तुला स्वतःमध्ये पॉवर किंवा तुला स्वतःला चांगलं वाटून घ्यायचंय तर तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टीवर बद्दल बूस्ट करतात. करेक्ट. बरोबर. आता तू जसं म्हटलं सुपेरियर वगैरे, कारण की आता तू तुझं ऑब्झर्व केलं, जे लोअर ग्रेडचे काम असतात त्या ठिकाणी जर तू ऑब्झर्व केलं आजच्या डेटला, जे तथाकथित हायर कास्ट म्हणल्या जातात ज्या लोकांना, त्या कास्टचे लोक तुला कधीच असं दिसणार नाहीत की ते फिजिकली जास्त लेबर असणारं काम करतायत किंवा एखाद्या खालच्या लेवलचं काम आपण ज्याला म्हणतो ते लेवलचं काम करतायत. कारण की त्यांना त्यांचं ब्रेन वॉश असं झालेलं असतं की हे आपल्या कास्टचं कामच नाही. म्हणजे कुणी असं त्यांना म्हणतच नाही की हे फिजिकल वर्क आहे किंवा तुमच्या स्किल्स इथे लागणार आहेत. बरोबर. स्पेसिफिक डायरेक्टली असं बोललं जातं की हे त्या लोकांचं काम आहे, हे आपलं काम नाही. बरोबर. म्हणजे ते कामाला इम्पॉर्टन्स देण्यापेक्षा आपण कास्टला इम्पॉर्टन्स देतो त्या ठिकाणी. बरोबर. आणि कास्टला इम्पॉर्टन्स देतो आणि काही जे पर्टिक्युलर काम आहेत ते आपण डायरेक्ट लेबल करून दिलेत आणि त्या सेक्टरमध्ये तेच तुम्हाला लोक दिसतील की ते याच पर्टिक्युलर कम्युनिटीचेच लोक काम करतात त्या सेक्टरमध्ये आणि ते खूप वर्षांपासून कंटिन्युअसली म्हणजे होत पण आलंय. आणि जसं आपल्याला पहिलेपासून डिस्क्राईब केलं होतं की या जॉबसाठी हे लोक असतील त्या जॉबसाठी, तर ती पण कुठेतरी मेंटॅलिटी सध्या आहे, तर त्याच्यामुळे पण त्या गोष्टी आहेत. तर यात आता सर्व गोष्टी झाल्यात, पण जर आपण आताच्या दृष्टिकोनातून किंवा इथून पुढे फ्युचरच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलो तर नक्कीच आपल्या जनरेशन पासून आपण बघायला गेलो तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या बाकीच्या मित्र मंडळीमध्ये जर बघायला गेलं तर या गोष्टींवर आपण तसं थोडं ओपनली चर्चा करू शकतो. म्हणजे असं जास्त टॅबू पण मानला नाही जात आणि कडे जर काही मतभेद असले किंवा आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू कुठे क्लॅश होत असतील तर आपण ते डिस्कस करून एकमेकांना आपले पॉइंट ऑफ व्ह्यू पटवून देऊ शकतो. तर या गोष्टी समोर चालून अशाच व्हायला पाहिजे की प्रत्येक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल जर आपण त्याच्या स्किल सेटवर जज करायला गेलो की त्याचे प्रिन्सिपल्स कसे, की तो कसा जगतोय, सोसायटीसाठी कसं जगतोय किंवा त्याच्या घरच्यांसाठी त्याच्या फॅमिलीसाठी कसं जगतोय आणि त्याचे व्हॅल्यूज प्रपोजिशन काय आहेत, की कोणत्या व्हॅल्यूजनी जगतोय तो. तर हे आपण पर्टिक्युलर लोकांबद्दल बघायला पाहिजे, ना करून की त्यांचे अपब्रिंगिंग ज्या पर्टिक्युलर बिलीफ सिस्टीम मध्ये झाली आहे आणि त्या बिलीफ सिस्टीम मुळे आपण त्याला एक पर्टिक्युलर लेबल देऊन त्याला आपण साईड कास्ट करतो. बरोबर. इव्हन सेम जे आपण एज्युकेशनल गोष्टींबद्दल बोललो की आजकाल एज्युकेशनमुळे लोकांमध्ये कास्ट सिस्टीम बद्दल बोलण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. आपण ओपनली बोलतोय जसं तू बोलला, पण अजूनही जर का तू ग्रामीण भागात बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जात ही गोष्ट अजूनही टाबू म्हणून बघितल्या जाते. तर तुला कुठेतरी अवेअरनेस त्या भागांमध्ये स्पेसिफिकली ज्या ठिकाणी कास्टला इम्पॉर्टन्स जास्त दिलं जातं अशा ठिकाणी तुला अवेअरनेस साठी प्रोग्राम्स करावे लागतील. म्हणजे आपण जर का सोल्युशन्स काढायचं बोललो या विषयावर की आपण कसं जातींमधील भांडण किंवा भांडण म्हणता येणार नाही, वेगवेगळे विचार एका प्लॅटफॉर्मवर आणू शकू, तर हे त्यातले काही सोल्युशन असू शकतील की अशा भागांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे जिथे पूर्णपणे आता माहिती पोहोचली नाहीये किंवा जे आपलं
एज्युकेशन आहे हम्म. इनिशियल लेवलचं, जे आपण शालेय शिक्षण ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी जर का आपलं प्रॉपर गायडन्स आपल्याला झालं, कारण की आपण जेव्हा या गोष्टी आपल्याला समजायला लागतात तोपर्यंत आपलं शालेय शिक्षण संपलेलं असतं, आपण कॉलेज मध्ये आलेलो असतो तोपर्यंत, पण लहानपणापासून आपलं तोपर्यंत ब्रेन वॉश ऑलरेडी झालेलं असतं. मग कॉलेज बरोबर. नंतर तुला कुणीही कितीही जरी सांगितलं तर एका लेवल नंतर ती गोष्ट तुझ्या डोक्यात येतच नाही, ती बाहेरूनच चालल्या जाते, कारण तुझं ब्रेन वॉश एवढ्या हायर लेवल पर्यंत झालेलं असतं की तुला ती गोष्ट म्हणजे त्यात काही तथ्य असं पुरतं तुझ्या विचारांवर येतं. तर मग शालेय शिक्षणातच जर का तुझा प्रॉपर तुला गायडन्स या विषयांवर भेटलं तर तो एक चांगलं सोल्युशन असू शकतं असं मला वाटतं. तुझं काय मत आहे त्यावर? बरोबर. जसं तू म्हटलंस ते एकदम व्यवस्थित आहे, पण याच्याबद्दल आपल्याला खूप माहिती आणि खूप एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पसरवायची गरज तर आहेतच. पण ती इन्फॉर्मेशन सध्या पण लोक पसरवतातच, पण त्याचे जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कुठे ना कुठे आपल्या पूर्ण कंट्रीमध्ये ते डायरेक्शन सध्या पूर्ण पॉलिटिक्सवर आहे. की बरोबर. आपल्याकडे ते सगळे डिस्कशन होतात, सगळ्या गोष्टी होतात, पण ते एका पर्टिक्युलर पॉइंट ऑफ म्हणजे पॉलिटिक्सच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याचं सगळ्या डायरेक्शन चाललंय. तर ते पॉलिटिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने डायव्हर्ट होऊन जर ते जर आपण आता डिस्कस केलं की पूर्ण सोसायटीच्या ओव्हरऑल व्ह्यू मध्ये किंवा लोक कसे एक दुसऱ्यांना ट्रीट करतात याच्याबद्दल जर ते सेंट्रिक झालं तर लोकांना कळेल की जे पण त्यांच्या एका पर्टिक्युलर त्यांच्या बिलीफ सिस्टीम मध्ये शिकवल्या जाते, तर तेच सगळ्या बिलीफ सिस्टीम मध्ये पण ते सेमच शिकवलं जातंय. की असं कोणत्याच रिलीजन मध्ये सांगितलं नाही की तुम्ही दुसऱ्यांना जाऊन हार्म करा, की तुम्ही दुसऱ्यांना जाऊन इजा करा, दुसऱ्यांबद्दल तुम्ही वाईट विचार करा. असं कोणत्या पण रिलीजन मध्ये कुठेच सांगितलं नाही. सगळ्या रिलीजन मध्ये हेच सांगितलंय की जर तुम्ही स्वतः चांगले राहाल, स्वतः तुमच्या आजूबाजूच्या सोबत जर चांगले राहाल, स्वतः चांगले कामं कराल, स्वतः दुसऱ्यांना मदत कराल, दुसऱ्यांसोबत चांगला राहाल, त्यांना चांगल्या गोष्टी कराल, तर तुमचं चांगलं होईल. हे बेस डाऊन द लाईन प्रत्येक रिलीजन मध्ये हेच शिकवलं जातं की असंच आहे. तर आपण जर या गोष्टींवर जर जास्त आपण या ज्या आपल्या सर्वांमध्ये कॉमन गोष्टी आहेत, जर याबद्दल आपण खूप म्हणजे अवेअरनेस स्प्रेड करायला गेलो किंवा या गोष्टी आपण सगळ्यांना जर व्यवस्थित कम्युनिकेट करायला गेलो तर त्याच्यातून आपल्याला नक्कीच फ्युचरमध्ये खूप चांगले परिणाम बघायला भेटतील. बरोबर. आणि अजून एक पॉइंट असा आहे, पॉइंट म्हणण्यापेक्षा एक सोल्युशन आपण असं करू शकतो की एज्युकेशनल रिझर्वेशन बद्दल आपण बोललो पॉडकास्ट मध्ये, की जे करण्यात आलं होतं काय एका विशिष्ट कारणासाठी की सगळ्यांना एज्युकेशनचा हक्क समान भेटावा म्हणून ते रिझर्वेशन होतं. पण आता काही कारणास्तव किंवा काही लोकांमुळे त्याचा अर्थ थोडा बदलला गेलाय. काही लोक त्याचं डिसएडव्हान्टेज घेत आहेत की एका स्पेसिफिक कास्टच्या अंडर तुम्ही येत आहेत गव्हर्नमेंटनी डिसाईड केल्या असल्या कारणामुळे, आणि पण तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड चांगलं आहे तुमच्या फॅमिलीचं किंवा तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगलं आहे, तर तुम्हाला ऍक्च्युअली त्या रिझर्वेशनची गरज नाहीये. तुम्ही विदाऊट रिझर्वेशन पण तुमचं एज्युकेशन कम्प्लीट करू शकता. बरोबर. आणि कुठेतरी एका दुसऱ्या व्यक्तीला ज्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड फॅमिलीचं कमी आहे किंवा त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड वीक आहे, त्या व्यक्तीला त्या रिझर्वेशनचा फायदा होऊ शकतो, पण फक्त तो त्या गव्हर्नमेंटच्या कास्टच्या अंडर येत नाही म्हणून त्याला ते भेटत नाही. मग कुठेतरी या ठिकाणी दोन वेगवेगळ्या करिअर्सचा आपण करिअर सोबत खेळतोय फक्त या रिझर्वेशनमुळे. तर मग आपण कुठेतरी हे जे रिझर्वेशन आहे हे फायनान्शियल बेसिस केलं पाहिजे किंवा स्किल बेसिस, की एखाद्या विशिष्ट स्टुडंटकडे स्पेसिफिक स्किल्स आहेत आणि एखाद्या स्टुडंटकडे त्या नाही आहेत, तर मग कुठल्या कोर्स डिसाईड करू शकता, आणि ज्याच्याकडे दुसरा स्किल सेट आहे त्यासाठी आपण कुठला काही वेगळा कोर्स डिसाईड करू शकतो का, अशी काहीतरी एक विचारसरणी वेगळी करावी लागेल. कारण एक टिपिकल एज्युकेशनल थॉट प्रोसेस घेऊनच आपण चालतोय कित्येक वर्षांपासून. मग कित्येक लोकांचे करिअर यामुळे बर्बाद झालेत आपण असं म्हणू शकतो, कारण कित्येक लोकांना मोमेंटवर येऊन फक्त, आणि आपल्याकडे एक तर मुळातच आपली एज्युकेशन सिस्टीम अशी की आपण मार्क्स बेसिसवर, रेटिंग बेसिसवर जातो इन्स्टेड ऑफ नॉलेज. पण आता जी सिस्टीम आहे त्याला आपल्याला फॉलो करावीच लागणार आहे. तर मग कुठेतरी कित्येक लोकांना आपण बघितलं की 1 मार्काने गेले
किंवा 2 मार्कांनी कित्येक लोकांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, काहींनी सुसाईड केले. हम्म. एक छोटी गोष्ट आहे, त्याचा तुझे कॉन्सिक्वेन्सेस कुठे कुठे होत जातात हे आपल्याला कळत न कळत घडून जातात. कित्येक लोकांना लक्षात पण येत नाही की या छोट्या गोष्टी घडत असेल. बरोबर. कॉन्सिक्वेन्सेस अवॉइड करायला जर आपण आपल्या सिस्टीम मध्ये जर काही लॅकुना असेल तो पूर्णपणे न बदलता छोटे मोठे चेंजेस जे आहेत पॉझिटिव्ह गोष्टींसाठी तर ते केले तर काही हरकत नाही. जर आपल्या करंट सिस्टीम मध्ये काही अमेंडमेंट्सची गरज असेल तर ते नक्कीच चेंज केले पाहिजे, जेणेकरून की फ्युचर जनरेशनला त्याचा चांगला परिणाम होईल आणि त्यांना त्याचा लाभ घेता येईल समोर चालू. तर मग याच पॉइंटवर आपण आजचा पॉडकास्ट इथेच संपूया आणि भेटूया आपण सर्व नेक्स्ट एपिसोडमध्ये.